नमस्कार मित्रांनो, आपण आलोय निमगाव फाटे. पहिल्या 11 तारखेला एक आदत एक बैल आणि 12 तारखेला एक दुसरा एक बैल असं मैदान पडले. आणि सतीश कुल्ला काय कशा निमित्त मैदान घेतले? हे महालिंगेश्वर यात्रेनिमित्त हे मैदान महालिंगेश्वर केसरी भव्य बैलगाडा स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. खऱ्या अर्थानं महालिंगेश्वर मैदान हे मानाचं आणि पारंपरिक मैदान या महाराष्ट्रामध्ये होतं आणि पण बंदीच्या काळामध्ये किंवा जागेअभावी हे मैदान पेंडिंगला पडलेलं होतं. पण आज आमच्या माध्यमातून सर्व महालिंगेश्वर मित्रमंडळ असतील का आमचे सहकारी असतील यांच्या माध्यमातून हे मैदान आम्ही आयोजित केलेलं आहे. महालिंगराया देव हा नवसाला पावणारा म्हणजे गुराढोराचा देव आहे आणि आज आम्ही हे महादेवाचं मैदान घेतोय, महादेवाच्या नंदीचं मैदान घेतोय. हे मैदान अतिशय पारदर्शक आणि अखिल भारतीय बैलगाडा शर्यत संघटनेच्या नियमाप्रमाणे होईल आणि यामध्ये या मैदानामध्ये कुठल्याही पंच कमिटीची किंवा आमच्या मित्रमंडळाची एक ही चिठ्ठी नसणार आहे. एक ही आमचं म्हणजे ह्या मैदानामध्ये आम्ही सुद्धा स्वतः प्रेक्षक म्हणून असणार आहे. ह्या मैदानाला सर्व आपल्या अखिल भारतीय संघटनेचे जे पंच आहेत, कार्लोस पैलवान असतील, आपले सुनील मोरे असतील, आमचे झेंडा पंच बापू म्हणले आहेत, पप्पू म्हणले आहेत, आमचे एक संपत नाना वाघमोडे आहेत, हे आमचे माळशिरस तालुक्यातले मार्गदर्शक आहेत. या सर्वांच्या नेतृत्वाखाली हे मैदान होणार आहे. इथं आम्ही फक्त आयोजक आणि संयोजक म्हणून या मैदानामध्ये काम करणार आहे. म्हणजे मैदान त्यांनी घेतले परंतु सगळं नियोजन कमिटीच्या हातात दिले मित्रांनो एक प्रकारे. आणि मला सांगा, आदतचं मैदान 11 तारखेला आणि दुसऱ्याचं 12 तारखेला. आदत दुसरा पण घेऊ शकते ती माणसं, पण तुम्ही आदतचं वेगळं दुसऱ्याचं वेगळं. सर्व मार्गदर्शकांच्या या बैलगाड्या क्षेत्रातल्या असणाऱ्या मार्गदर्शकांचं मी ओपिनियन घेतलं आणि बऱ्याच जणांनी मला सांगितलं की आदत आणि दुसरा एकत्र पळवण्यामध्ये थोडं जम्बलिंग होऊ शकतं, फायनल व्हायला अडचण होऊ शकते. त्यामुळं आम्ही बैलगाडा संघटनेच्या नियमाप्रमाणे आम्ही ठरवलं की आपण आदल्या दिवशी आदतचं घेऊया आणि सकाळ उठून दुसऱ्याचं घेऊया. 11 तारखेला आपण जे मैदान आहे एक बैल आदत, मी त्याचं तुम्हाला थोडक्यात स्वरूप सांगतोय. 11 तारखेला सकाळी 7:30 वाजता मैदान चालू होणार आहे. त्याची नाव नोंदणी ही संध्याकाळी 10 तारखेला संध्याकाळी 7 वाजेपर्यंत होणार आहे आणि 12 तारखेची जी नाव नोंदणी आहे ती 11 तारखेला संध्याकाळी 7 वाजेपर्यंत होईल. आदतच्या मैदानाचं प्रथम बक्षीस हे 91,000 आहे, द्वितीय बक्षीस 71,000, तृतीय बक्षीस 51,000, चतुर्थ 31,000, पाचवे बक्षीस 21,000, सहावे बक्षीस 15,000 आणि सातवे बक्षीस 10,000 आहे. याचबरोबर आपण यामध्ये क्वार्टर आणि मेगा फायनल ठेवलेले आहेत आणि ह्यांनाही आपण मानधन देणार आहोत. त्याचबरोबर ढाली प्रत्येकांना आपण क्वार्टर, मेगा फायनल आणि जो मेन फायनल आहे या तिन्ही फायनलला प्रत्येक गाडीला 2-2 ढाली, दुहेरी ढाली सर्वांना ठेवलेल्या आहेत. आपण म्हणजे 7-2 चौत्रिक 42 ढाली या क्वार्टर, मेगा आणि फायनलला आदतच्या ठेवलेल्या आहेत. अशा पद्धतीचं नियोजन आहे. दुसऱ्याचं जे बक्षीस आहे ती कशी आहेत? दुसऱ्याचं बक्षीस हे पहिलं 51,000 आहे. आदतची प्रवेश फी 1,000 रुपये आहे आणि दुसऱ्याचं जे शेड्यूल आहे त्याला प्रथम बक्षीस हे 51,000 आहे, द्वितीय बक्षीस हे 31,000 आहे, तृतीय आहे 21,000, चौथा आहे ते 15,000, पाचवा आहे 11,000, सहावा आहे 7,000 आणि सातवा आहे 5,000 आणि त्याची प्रवेश फी 600 रुपये आहे. त्याची नाव नोंदणी आजपासून ते 11 तारखेला संध्याकाळी 7 वाजेपर्यंत होईल. दोन्ही पण आता करू शकता, दोन्ही पण नोंदण्या एकत्र करू शकता. आदतच्या मैदानाच्या चिठ्ठ्या हे लॉट हे संध्याकाळी 10 तारखेला काढले जातील. आणि दुसऱ्याचं जे मैदान आहे म्हणजे अनेक मित्रांनो कसं होतं, आता 11 तारखेला मैदान, 12 तारखेला मैदान यांचं काय लोक दुसऱ्याचं जे चिठ्ठ्या नोंदवणार आहे त्यांनी मला वाटतं 11 तारखेला आता ही मैदान असल्यानंतर तिथं हे करण्यापेक्षा माझं म्हणणं आहे लवकरच नाही, आजपासून दोन्हीही मैदानाच्या नाव नोंदणी आपण चालू करतोय. त्यामुळे सर्वांनी याची नोंद घ्यायची आहे. आपण आदतला किंवा दुसऱ्याला आपली नाव नोंदणी करावी आणि आमच्या सर्व महालिंगरायाच्या देवाच्या आणि मित्रमंडळाच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रातील बैलगाडी शौकीनांना व बैलगाडी मालकांना आम्ही विनंती करत आहोत की आपण या मैदानामध्ये यावं, या स्पर्धेमध्ये सहभागी घ्यावा आणि चांगली स्पर्धा हे आम्ही पार पाडणार आहोत आणि या स्पर्धेमध्ये आपला सहभाग असावा अशी आमची इच्छा आहे. एवढी विनंती करतोय. काय मैदानाविषयी जुनं आणि पारंपरिक मैदान होतं आणि महालिंगराया म्हणजे पासून या माळशिरस तालुक्यातलं
महालिंगेश्वर यात्रा म्हणलं की माळशिरस तालुक्यातले जुनं एक नामांकित मैदान. त्या मैदानाला अखंड महाराष्ट्रातील बैल मालक येऊन या ठिकाणी या मैदानावरती येऊन पळून गेलेले आहेत. तसंच या ठिकाणी बंदीच्या काळापासून बंद होतं, जागेचा अभाव होता, मैदान घ्यायला त्यांना जागा नव्हती. तर आता या ठिकाणी जागा उपलब्ध असल्यामुळं या ठिकाणी सर्व सतीश कुलाळ मित्रमंडळ यांच्या वतीनं हे भव्य दिव्य असं उद्या होणार एक आदत एक बैल मैदान आणि 11 तारखेला एक आदत एक बैल मैदान आणि 12 तारखेला एक दुसरा एक बैल मैदान अशी 2 मैदानाचं आयोजन केलेलं आहे या प्राध्यापक सतीश कुलाळ मित्रमंडळाच्या वतीनं. तर सर्व महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी मालकांना एकच विनंती आहे, जास्तीत जास्त या मैदानाला येऊन सहभाग नोंदवावा आणि लवकर गाड्या नोंद करून सहकार्य करावं. कारण इथं आयोजक म्हणजे इथं फक्त प्रेक्षक आणि संयोजक म्हणून राहणार आहेत. इथं सगळं जे आहे ते आपलं अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य व माळशिरस तालुका बैलगाडी संघटना यांच्या नियमानुसार हे मैदान होणार आहे. कारण इथं कुठलाही बैलगाडी मालक असला इथं पार्सलिटीचा हा विषयच राहणार नाही. कारण निकाली पंच म्हणून देखील कार्लोस पैलवान, खाली पप्पू मंडले, झेंडा पंच म्हणून सुनील मोरे आमचे मार्गदर्शक, मी स्वतः आहे, असे आमचे सर्व टीम जे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेला जे टीम जे आहे ती सर्व टीम या मैदानामध्ये उपलब्ध आहे. या मैदानाचं वैशिष्ट्य काय आहे? म्हणजे एक जुनं मैदान आहे, तुम्ही बघताय, म्हणजे तुम्ही लहानपणापासून बघत असाल आणि आता बंद पडलेलं मैदान म्हणजे थोडक्यात बंदीच्या काळात, पण आता परत चालू केले, जागा तुम्हाला फाटी पण चांगली भेटली आहे, ह्याविषयी काय बोलतो? फाटी ही चांगली आहे, पारंपरिक मैदान होतं पहिलं, पण ते बंद या काळामध्ये बंद झालं, जागा नव्हती, त्यामुळं परत आता नव्याने सुरुवात केलेली आहे. त्यामुळं जसं पहिलं पारंपरिक होतं तसंच हे आताच मैदान पारंपरिकच होणार, संघटनेच्या नियमाप्रमाणेच होणार आहे. मित्रांनो, त्यांनी 11 आणि 12 असं मैदान घेतले. आणि काय म्हणजे तुमचं नवीन काय सांगचाल? खाली पट्टीच्या मागं पाय असला आणि पट्टीच्या पुढे पाय असला की संघटने नियमानं गाडी बाद आहे, आणि पट्टीच्या पाठीमागं असला पट्टी वाचला तरी चालणार आहे, पट्टीच्या पुढे थोडा पाय असला तरी गाडी बाद असणार आहे. पण मुद्दाम गटाला कधी कधी मुद्दाम वळवतच नाही ते लवकर, ह्या गोष्टीवर काय? त्या वरडून सांगतोच मी, वळवा सांगतो, हाका मारतो सगळ्याला मी सांगतो. आणि पहिली गोष्ट ह्यांचं एक आयोजकांनी एकच सांगितलंय, खाली तुम्ही पहिलवान जी एक गाडी वळली 2 गाडी वळली, तुम्हाला वाटलं तुम्ही झेंडे टाकून द्यायचा, आम्ही कोणाचा बैलवाल्याचा विचार करणार नाही किंवा सुट्टी मेकरचा विचार करायचा नाही, आपल्याला दिवसाबरोबर फायनल करायचं यात्रेचं मैदान आहे. त्यामुळे तुम्हाला जे वाटेल तसं तुम्ही व्यवस्थितपणे झेंडे टाकून द्यायचं. म्हणजे रेग्युलर मैदानात वागता तसं वागू नका मित्रांनो. कसं आहे, जेवढं तुम्ही लवकर करसाल तेवढं तुमचीच बैल लवकर पळणार आहेत. का चुकीचं आहे? हा, 100%. 5 वाजे काय आव्हान कराल हो तुम्ही बैल मालकांना? काय आव्हान कराल गाड्या नोंदवण्यासाठी? बैल मालकांना मी एवढंच आवाहन करेन की महालिंगरायाचं मैदान आहे, महालिंगेश्वर रायाचा प्रसाद घेण्यासाठी आपण या मैदानात सहभागी व्हावं. दोन्ही मैदानाचे फायनल आपण दिवसाबरोबर 5, 5:15 करणार आहोत. त्यामुळं हे झेंडा पंचला आणि ह्यांना या कमिटीला सगळे अधिकार दिलेले आहेत. त्यामुळं या मैदानात आमचा काही रोल राहणार नाहीये. आम्ही प्रेक्षक म्हणून, संयोजक म्हणून येणाऱ्या पाहुण्यारावळ्यांचे सत्कार करणार आहोत. याच्या पलीकडं आमची कुठलाही या मैदानामध्ये आमचा सहभाग नसेल. आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला जर काय या मैदानामध्ये प्रेक्षकाला किंवा कुणाला काय बैलगाड्यांना काय वाटलं किंवा ऑब्जेक्शन, संशय वाटला तर त्यांनी वैयक्तिक येऊन आम्हाला संपर्क साधावा, त्यावर आम्ही तोडगा काढू. ओके, चला मित्रांनो, फाटीचा व्हिडिओ घेऊ. धन्यवाद.